आज बनवते हिवाळा स्पेशल सुरती उंधियू। पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केली, खूप छान बनली म्हणून रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। सगळ्यात आधी इथे मी मेथी मुठिया बनवून घेतले, तेलामध्ये तळून घेतले। खूप मोठ्या गॅसवर नाही तळायचे, लो टू मीडियम फ्लेमवर तळायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान शिजले जातात आणि वरून छान क्रिस्पी असं टेक्स्चर येतं। असा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे। त्यानंतर इथे मी जांभळ्या रंगाचा जो कंद मिळतो या सीझनमध्ये तो घेतला होता, त्याची सालं काढून घेतली, फोडी करून घेतल्या। तसंच रताळ्याचं सुद्धा मी सालं काढून फोडी करून घेतल्या। थोडासा सुरणाचा तुकडा घेतला, ते सुद्धा मी तसंच त्याच्या फोडी करून घेतल्या आणि छान असे तेलामध्ये तळून घेतलं। खूप जास्त कुरकुरीत वगैरे करायचं नाही, अगदी हलकंसं तळून घ्यायचं, म्हणजे शेवटी शिजताना भाजीमध्ये आपल्याला मदत होते, जास्त वेळ लागत नाही। तुकडे सुद्धा मी फार मोठे नाही केले। ते दाणे मी फक्त तुरीचे आणि सुरती पापडीचे आणि मटार वापरले आहेत। सुरती पापडी सुद्धा वापरता येते, पण मी इथे फक्त दाणे घेतले, ते सुद्धा उकळत्या पाण्यामधून काढून घेतले, थोडंसं मीठ घातलं शिजवताना। त्यानंतर काटेरी वांगी घेतली, 2-3 बटाटे घेतले आणि यामध्ये एक हिरवा मसाला बनवला आहे, तो मी भरून घेतला। आता सगळ्यात आधी एका मोठ्या कढईमध्ये तेल घेतलं, तेल यामध्ये जास्त लागतं पण मी प्रमाणातच घेतलं आहे। त्यानंतर त्यामध्ये दाणे परतून घेतले, थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं। त्यानंतर जे भरलेले बटाटे आणि वांगी होती ती यामध्ये घातली। वांगी रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आणि एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे साधारण थोडीशी अशी मऊ झाली की त्यामध्ये आपण जे तळून घेतलेले पदार्थ होते ते घालायचे। तळून घेतलेल्या त्या सगळ्या भाज्यांमध्ये मी थोडासा हिरवा मसाला लावून ठेवला होता त्याला। हे हिरवं वाटण थोडं जास्तच करायचं, कारण अख्ख्या भाजीमध्ये हाच मसाला आहे, इतर कुठलेही कोरडे मसाले यामध्ये वापरत नाही आहोत आपण। आता हे तळलेल्या सगळ्या भाज्या ज्या मसाला लावून ठेवल्या होत्या त्या घातल्या, छान अशा परतून घेतल्या, एकजीव करून घेतल्या। झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। पाणी जास्त घालायचं नाही या भाजीला, शक्यतो पाणी घालायचंच नसतं, तेलामध्ये शिजवली जाते, पण मी थोडासा पाण्याचा वापर केला आहे। बाजूने थोडं थोडं पाणी सोडायचं लागेल तसं, आणि झाकण ठेवून वाफ काढायची, मध्ये मध्ये चेक करत राहायचं। हे झाल्यानंतर उरलेला जो मसाला होता ना एक्स्ट्राचा, तो सगळा यामध्ये घालायचा, एकजीव करून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी जे मेथी मुठिया आपण तळून घेतल्यात ना, ते असे छान कढईमध्ये लावून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आणि अगदी 15 मिनिटं अजिबात भाजीला हात लावायचा नाही, मस्त अशी ती शिजू द्यायची। आवश्यक तेवढा फक्त पाण्याचा हबका मारायचा आणि त्यानंतर ती मंद गॅसवर ठेवून द्यायची आणि जेव्हा आपल्याला वाढायची असेल तेव्हाच ते झाकण उघडायचं। इतकी सुंदर लागते ही भाजी आणि अतिशय छान बनते। थोडीशी कठीण आहे, पण नक्की करून बघा। याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला आहे, ज्यामध्ये मी मेथी मुठिया कसे बनवायचे हे सांगितलं आहे। त्याचप्रमाणे हिरवा वाटण सुद्धा कसं बनवायचं सांगितलं आहे। त्यात पण मी पूर्ण सगळं नाही मला दाखवता आलं, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता, भाजी खूप लेंदी आहे ही प्रोसिजर। त्यासाठी जमेल तितक्या सोप्या आणि झटपट मी ही रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे नक्की करून बघा। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा डिटेल व्हिडिओ जर पाहिला नसेल तर सगळ्यात आधी बघून घ्या। थँक्यू।